ऊस उत्पादकांना न्याय देणाऱ्या मोदी सरकारला पुन्हा सत्तेत आणा, सदाभाऊ खोत. इथेनॉल मिश्रणाचे प्रमाण वाढवणे, ऊसाची FRP वाढवणे, साखरेची किमान विक्री किंमत निश्चित करणे, पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रणाचे प्रमाण 20% वाढवणे, साखरेची किमान विक्री किंमत 35 रुपयांपर्यंत वाढवणे, ऊसाच्या FRPमध्ये सातत्यानं वाढ करणे, साखर निर्यातीसाठी अनुदान देणे यासारखे अनेक निर्णय मोदी सरकारने गेल्या 10 वर्षात घेतल्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ झाली आहे. ऊस उत्पादकांनी लोकसभा निवडणुकीत आपल्याला न्याय देणाऱ्या मोदी सरकारला पुन्हा सत्तेत आणण्यासाठी मतदान करावे असे आवाहन रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी सांगली येथे पत्रकार परिषदेत केले. ज्येष्ठ नेते शरद पवार हे सलग 10 वर्ष केंद्रीय कृषी मंत्री असताना त्यांना ऊस उत्पादकांसाठी हे निर्णय का घेता आले नाहीत असा सवालही सदाभाऊ खोत यांनी यावेळी केला आहे. या देशातल्या आणि महाराष्ट्रातल्या न्याय देण्याचं काम खऱ्या अर्थानं कुणी केलं असेल तर ते मोदी सरकारच्या काळामध्ये मोदींनी केलेलं आहे. एकंदरीत स्वतःला शेतकऱ्याचा नेता म्हणून विरोधरी लावून मिरवणारे शरद पवार यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांची ऊसाची काढणी ही सोन्याच्या भावात भंगाराच्या भावामध्ये शेतकऱ्याकडून घेतली आणि शेतकऱ्याला बेसुध झाला. 11 वर्षापेक्षा जास्त ते देशामध्ये कृषी मंत्री असताना, राज्यामध्ये मुख्यमंत्री असताना सुद्धा इथेनॉल मिश्रितचा निर्णय मात्र त्यांच्या काळामध्ये घेतला गेला नाही. मोदी सरकार सत्तेवरती आल्यानंतर इथेनॉल मिश्रित डिझेल पेट्रोलचा निर्णय घेतला आणि तो 12% घेऊन गेले. पवारांच्या काळामध्ये इथेनॉलचं मिश्रणचं प्रमाण हे फक्त 1.5% होतं आणि त्यांच्या काळामध्ये सर्वसाधारणपणे जर आपण बघितलं तर 35 ते 38 लाख लिटरपर्यंत इथेनॉलचं मिश्रण व्हायचं पेट्रोलियममध्ये. परंतु मोदींच्या काळामध्ये ते प्रमाण 380 कोटी लिटरवरती गेलं आणि त्या माध्यमातून ऊस उत्पादक शेतकऱ्याला 25,000 कोटी रुपये मिळालं. भविष्य काळामध्ये 2 वर्षामध्ये 20% इथेनॉल मिश्रित करण्याचा निर्णय मोदी सरकारने घेतलेला आहे आणि त्यामुळं देशातल्या शेतकऱ्याला त्या माध्यमातून जवळजवळ 50,000 कोटी रुपये मिळू शकतात. आणि जैव इंधन हे मध्ये सुद्धा मग गहू असेल, सडलेला स्टार्च असेल, बीट असेल, मक्का असेल, ऊसापासून डायरेक्ट ज्यूस म्हणजे हे सुद्धा मिश्रित करण्याचा निर्णय मोदी सरकारने घेतलेला आहे. सगळ्यात महत्त्वाचा निर्णय मोदी सरकारने जो घेतला तो आता येणाऱ्या हंगामामध्ये साखरेची आधारभूत किंमत 31 रुपये होती ती आता 35 रुपये केली जाणार आहे आणि साखरेची किंमत फिक्स 35 रुपये झाल्यामुळं राज्यातल्या देशातल्या ऊस उत्पादक शेतकऱ्याला प्रति टन 4,000 रुपये भाव मिळणार आहे. आता आंदोलन करायची गरज भासणार नाही आणि म्हणून मोदींना कळलं की राबणाऱ्या गावगाड्यातल्या शेतकऱ्याची मागणी काय आहे. पण ही मागणी जे स्वतःला शेतकऱ्याचे नेते म्हणवतात त्यांना मात्र निश्चितपणानं शरद पवारांना कळू शकले नाही आणि म्हणून राज्यातला ऊस उत्पादक शेतकरी हा निश्चितपणानं मोदी सरकारच्या पाठीशी भक्कमपणानं उभा राहिला. ब्युरो रिपोर्ट, SPN मराठी, सांगली.